नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर पशुसंवर्धनाच्या वतीने आता दुसऱ्या दिवशी देखील कलिंग ऑपरेशन जे आहे ते केलं जात आहे. जवळपास 2 दिवसामध्ये 44,000 पक्षी जे आहे ते शास्त्रशुद्ध पद्धतीने नष्ट करण्यात आलेले आहे. मोठा खड्डा खोदून त्या खड्ड्यामध्ये जे मारलेले जे पक्षी आहे, अंडे आणि खाद्यपदार्थ आहे ते टाकून त्यावरती शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया जी आहे ती केली जात आहे. एकंदरीतच नवापूरच्या या परिसरामध्ये 7 पोल्ट्री फार्मच्या नमुने जे आहे ते घेण्यात आले होते. यात 3 पोल्ट्री फार्मचे नमुने जे आहे ते पॉझिटिव्ह आल्यामुळे जवळपास 1.5 लाख पक्षी जे आहे ते यात मारले जाणार. तर 2 दिवसामध्ये 44,000 पक्षी मारण्यात आलेले आहेत. तर 20,000 अंडी आणि 44 टन खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आलेले आहेत. एकंदरीतच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कोंबड्यांचे जे काही कलिंग ऑपरेशन जे आहे ते केलं जाणार असल्यामुळे याचा मोठा परिणाम जो आहे तो पोल्ट्री फार्म चे जे मालक आहेत त्यांना फटका जो आहे तो सहन करावा लागणार आहे. तर दुसरीकडं या बर्ड फ्लूचा शिरकाव वाढू नये किंवा मानवी जनजीवनावरती याचे परिणाम होऊ नये यासाठी नवापूर नगरपालिकेने ज्या परिसरात असलेल्या चिकन, मटन आणि अंड्याचे दुकाने यांना बंद ठेवण्याचे आदेश जे ते देण्यात आले. त्यामुळे देखील त्यांच्यावर देखील आता आर्थिक संकट जे आहे ते ओढवणार आहे. नंदुरबारच्या नवापूरमध्ये हा तिसऱ्यांदा आलेला बर्ड फ्लू मुळे आता मोठ्या प्रमाणावरती पोल्ट्री व्यवसाय जो आहे तो धोक्यात आलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काही दिवसामध्ये जवळपास या 1.5 लाख कोंबड्या ज्या आहेत त्यांच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांच्या नष्ट करण्यात येणार आहे. तर 1 किलोमीटरच्या बाजूचा असलेला जो परिसर आहे त्यांचे देखील नमुने घेऊन जे आहे ते भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहे आणि त्याचा तो अहवाल आल्यानंतर आणखीन किती पक्षी नष्ट करण्यात जाणार हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे. जितेंद्र बैसाना, TV9 मराठी, नवापूर, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.